इथे चालेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. श्रीराम. समोर जय श्रीराम दिसतो बघा. अच्छा बसा इथे चालेल. आता परत ते इकडे नको राहू दे चालेल. हा राहू दे राहू दे. बस बस राहू दे. अरे म्हणून बाबा इकडे पहिला आलो आणि इथं आता आलो. रामाचं दर्शन घेणार आणि मग नंतर अयोध्येला जाणार. जय श्रीराम. आजच्या शिवसंकल्प अभियानाला उपस्थित नीलमताई गोरे, आपल्या विधान परिषदेच्या सभापती खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, संपर्क नेते माजी मंत्री दीपक सावंत, संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, युवा सेना शुभम नवले, वरदराज पिल्ले, विवेक तुरक, राजू भोसकर, राजेश गोमकाळे, प्रशांत भुरे, धर्मेश भागलकर, सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा. व्यासपीठ एकदम जोरदार आहे. आपला व्यासपीठ पण बहुत जोरदार आहे. हे आपलं वैभव आहे. आणि तुम्ही एवढे सगळे जर समोर उपस्थित नसता तर या व्यासपीठाची शोभाही वाढली नसती. त्यामुळे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून रामटेकला येणार, माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या शिवसैनिकांना भेटणार, संवाद साधणार, आपलं दर्शन घेणार, हे सगळं चाललं होतं. परंतु शेवटी योगायोग लागतो आणि आज रामाचं दर्शन घेण्याचा योग आलाय, आपल्याला भेटण्याचा योग आलाय, आपल्याशी संवाद साधण्याचा योग आलाय. खरं म्हणजे रामटेक म्हणजे एक ऐतिहासिक ही भूमी आहे. प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी. अनेक शतकांचा वनवास सोसून रामलीला अयोध्येत त्यांच्या हक्काच्या घरी भव्य मंदिरात विराजमान झालेत. आज साऱ्या अयोध्येमध्ये पवित्र प्रसन्न असं वातावरण आहे. अयोध्येत 22 जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते भव्य अशा मंदिराचं उद्घाटन झालं. खरं म्हणजे लाखो करोडो रामभक्तांचं स्वप्न होतं, आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि 370 कलम हटावं. ही दोन्ही स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केली आणि संपूर्ण देशात एक जल्लोषाचं वातावरण तयार झालं, एक आनंदाचं वातावरण तयार झालं. दररोज लाखो लोक तिथं दर्शन घेत आहेत आणि आपणही सगळेजण तिकडे दर्शन घेणार आहोत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगेन की अयोध्येचं दर्शन घेण्यापूर्वी मी रामाच्या वास्तव्याने या ठिकाणी पुनीत झालेल्या रामटेकच्या भूमीवर आज हिंदुत्वाचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आलेलो आहे. रामटेक म्हणजे रामाचा डोंगर. प्रभू रामचंद्र वनवासात असताना काही काळ या डोंगरावर थांबले. त्या वास्तव्याची आठवण इथे देत गेले 600 वर्षापासून श्रीरामाचं पवित्र मंदिर इथं उभं आहे. आणि
त्याच श्रीरामाचं वंदन करून आपण शपथ घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने एक संकल्प करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने आज हा शिवसंकल्प अभियान जे आहे मिशन 48, हे मिशन 48 आपण घेऊन पुढे जातोय. मी आपल्याला एवढंच सांगेन, हे शिवसंकल्प अभियान पुण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन भूमीतून सुरू झालं आणि मग ते आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंकल्प अभियान घेत 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 काल पालघरमध्ये घेतलं आणि आज रामटेकमध्ये इथे आम्ही या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी एवढं सांगेन की आज काही लोक रामाच्या अस्तित्वाच्या बद्दल प्रश्न निर्माण करतायत. खरं म्हणजे काही लोक मुमे राम बगल में छुरी असं प्रकारचं काम करतायत. काही लोक जे काही प्रश्न निर्माण करतायत, मगाशी आशिष भाऊंनी सांगितलं, ज्याने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला त्यांना घरी बसवलं आणि जे रामावर श्रद्धा दाखवली त्याला मुख्यमंत्री केलं. ही वस्तुस्थिती आहे. कारण एकदा आम्ही सगळेजण अयोध्येला जात होतो तर गाड्या बॅगा विमानातल्या, कुठे गेला आशिष, विमानातल्या बॅगा काढायला लावल्या आणि रामाच्या दर्शनापासून वंचित केलं. पण झालं काय? या ठिकाणी रामाच्या आशीर्वादाने आपल्याला या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे देखील आपल्याला माहित आहे. आणि म्हणून खरं म्हणजे बेगडं प्रेम दाखवणारे आपण नाही. बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन आपण पुढे जातोय. आज हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे ऐकण्यासाठी लोक आतुर असायचे आणि बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती अतिशय परकड स्पष्टपणे भूमिका घ्यायचे. आणि त्यांनी ज्यांना ज्यांना लांब ठेवलं, ज्यांना ज्यांना सांगितलं माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल, त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. आणि जे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जे लोक भूमिका घेतात त्यांच्या बरोबर आपण असंघाशी संघ केलात, सरकार स्थापन केलं आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आपण सोडले, बाळासाहेबांची भूमिका आपण सोडली. आज दररोज माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझं अमकं चोरलं, लहान मूल कसं आपलं खेळणं चोरलं म्हणत असत. अरे काय म्हणावं याला? बाळासाहेब चोरायला का ते काय एक वस्तू होती? ते एक विचार होते. हिंदुत्वाचे ज्वलंत विचार बाळासाहेबांनी गर्व से कौम हिंदू है या देशाला नारा देणारे हे बाळासाहेब. आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की हिंदुत्वाचं ढोंग करायचं आणि सत्तेसाठी हिंदुत्व विरोधकांना साथ द्यायची असली नाटकं या देशातली जनता, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि त्यांना माहित आहे की हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या आणि भगव्या झेंड्याचा अपमान करणाऱ्या लोकांना जागा दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातली जनता करेल. मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की ज्यांनी असंघाशी संघ केला, ज्या बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं, त्यांना खांद्यावर बसवलं आणि मग त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील तुमचा नंबर कुठं गेला? अशीच किती नंबर आहे काहीच माहित नाही. आणि या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, लोक म्हणतात राष्ट्रपती राजवट लावा. कशासाठी? राष्ट्रपती राजवट काय अशीच लागते? आज या राज्यामध्ये
210 आमदारांचं बहुमत आपल्या सरकारच्या पाठीशी आहे, तुमच्या या सरकारच्या पाठीशी आहे. आणि राष्ट्रपतीला राजवट लावा, कधी निवडणुका घ्या, कधी हे करा ते करा, अशा प्रकारचं जे जे काही थैथयाट चालू आहे तो आपण पाहतोय. आणि म्हणून कुठल्याही घटनेला, कुठली गुन्हेगारी घटना घडली त्याला कधी सरकार पाठीशी घालणार नाही. गुन्हेगाराला पाठीशी घालणार आहे सरकार आपलं नाही. तुमच्या काळामध्ये तर हनुमान चालीसा ज्यांनी म्हटलं त्याला तर जेलमध्ये टाकून दिलं, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आज कितीतरी असे प्रकार झाले की त्यावेळच्या सरकारला काय म्हणायचं, गृहमंत्री जेलमध्ये गेले, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायची आठवण आपल्याला आली नाही. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काहीतरी म्हटल्यानंतर ताबडतोब त्यांना जेलमध्ये घातलं, जेवणावरून उठवण्याचं काम केलं. तुमच्या या पत्रकारांनी विरोधामध्ये बोलल्यानंतर त्यांना जेलमध्ये घातलं. त्या राणा कंगनावतचं घर तोडण्याचं काम केलं, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावावी वाटली नाही. अशा किती 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 घटना झाल्या. परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन की आज ज्यांनी आपल्या मित्रपक्षाशी बेईमानी केली, या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून आपल्याला निवडून दिलं होतं. सरकार शिवसेना भाजपा युतीचं येईल अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आपण काय केलं आणि खरी बेईमानी, खरा विश्वासघात त्या 2019ला आपण केला. आणि आम्ही शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं. आणि म्हणून आज जनता जिकडे आपण जातोय तिकडे जनता साथ देते आहे. जर मला सांगा, आपण कुठलंही चुकीचं पाऊल उचललं असतं, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला साथ दिली असती का? आज या ठिकाणी आशिष तर माझ्या सोबतच होता. आणि आज या व्यासपीठावरचे लोक, या हजारोंच्या संख्येने तुम्ही सगळेजण इथं, जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर माझ्या या सभेला, या कार्यकर्ता शिवसंकल्प अभियानाला आला असता आपण. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की या एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य तुमच्यातला कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा आज मुख्यमंत्री झाल्याचा तुम्हालाही आनंद झाला. आणि म्हणून तुम्ही विश्वास माझ्यावर दाखवला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. खऱ्या अर्थाने एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे पटलं नाही का? आपल्या जागीरदारांचं सगळं म्हणजे त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचा अधिकार आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, बाळासाहेबांची सभा देखील मी असा आपल्या समोर बसून ऐकायचो, अभिमानाने ऐकायचो एक कार्यकर्ता म्हणून. मी आपल्याला एवढंच सांगतो, उद्या जर तुमच्यातलाच एक कार्यकर्ता इथं येऊन जर मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त अभिमान आणि आनंद मला वाटेल. कारण मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कारण कार्यकर्त्याच्या वेदना आणि भावना मला माहित आहेत, कार्यकर्त्याच्या अडचणी मला माहित आहेत. तुम्ही एकीकडे सांगायचं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, शिवसैनिकाला पालखीत बसवतो आणि स्वतः टुनकन उडी मारून बसायचं. अरे सांगायचं तरी आम्हाला, आम्हीच तुम्हाला बसवलं असतं. हे छळ कपट करायची काय आवश्यकता होती? परंतु बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी, बाळासाहेबांच्या भूमिकेशी बेईमानी, कधी तडजोड हा एकनाथ शिंदे मरेपर्यंत करणार नाही, हा शब्द माझा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर बाळासाहेबांचं 80% समाजकारण, 20% राजकारण हे आपण पाहतोय. खरं म्हणजे आज जे बोंबा मारतायत, जे हे चोरलं ते चोरलं, जेव्हा शिवसेना मोठी झाली, बाळासाहेबांना सगळ्यांनी साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली,
पदाधिकाऱ्यांनी साथ दिली, शिवसैनिकांनी साथ दिली, जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि म्हणून ही शिवसेना मोठी झाली. आणि म्हणून आज शिवसेनेची भूमिका, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. आणि खरं म्हणजे आज पाऊस परत येतोय का काय रे? आणि म्हणून आज आपण एक शिवसंकल्प करायचा आहे, एक निर्धार करायचा आहे की या ठिकाणी आपला शिवसंकल्प आहे की शिवसेना मजबूत करायची, संघटना मजबूत करायची, बाळासाहेबांचं तत्व आणि विचार जीवापाड जपायचं. काय काळजी करू नका, एवढ्या पावसाने आपण घाबरणारे डरणारे कार्यकर्ते नाही आहोत. आणि म्हणून माझ्या माता भगिनी इकडे आहेत. खरं म्हणजे या राज्यातल्या सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, माझा तरुण, याला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपला शिवसंकल्प हिंदुत्वाची शान राखण्याचा आहे. शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा. कारण आणि आपला शिवसंकल्प आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. कारण या देशाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने एका उंचीवर नेऊन ठेवलंय. काही लोक म्हणतात की आमची इंडिया आघाडी. अरे इंडिया आघाडीमध्ये आता राहिलंय काय? एक मोदीजींच्या समोर एवढे सगळे एकत्र आले होते, परंतु एक पंतप्रधान पदाचा उमेदवार ते ठरवू शकले नाहीत. 10 तोंडी रावणाचं लंका या ठिकाणी आपण गोळा केली, परंतु एक एक त्याच्यातून बाहेर गेले. आता मला वाटतं ही आघाडी, ही इंडिया आघाडी ही बिघाडी झालेली आहे. आणि यामध्ये आपल्याला एकच सांगेन की या देशाला आदरणीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजींशिवाय पर्याय नाही. त्यांनी म्हटलंय अब की बार 400 पार, तर महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 पार. हे आपल्याला भूमिका घ्यायची आहे. आणि म्हणून पाऊस वर्षाव होतोय, पण मी एवढंच सांगेन की हा पाऊस देखील आपल्या सभेला आशीर्वाद द्यायला आलाय. मगाशी येऊन गेला काय? स्वागत करायला आलाय. आणि म्हणून मी आपल्या सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे. गेले 50-60 वर्षात या देशात काँग्रेस सरकारने केलेले घोटाळे आपल्या समोर आहेत. गेल्या 10 वर्षात या देशामध्ये प्रगती आणि विकासाचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आपल्या समोर आहे. मागच्या वेळेस घोटाळे, एवढे घोटाळे झाले. आता चारा घोटाळा, 2G घोटाळा, किती घोटाळे झाले, परंतु 10 वर्षात मोदीजींना एकही डाग लावण्याची हिम्मत कोणी केली नाही. अशा प्रकारचा कारभार मोदीजींनी केला. आणि म्हणून आज आपण केलेलं जे काम आहे, हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. यामध्ये कट, कमिशन आणि करप्शन या बुडालेल्या काँग्रेसला धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून आज आपल्याला विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची आहे. आज मगाशी पाहिलं की आमदार आपले आशिष जयस्वाल यांनी किती VR, ODR, नवीन इनोव्हेटिव्ह शासन आपल्या दारी सारखं आरोग्य आपल्या दारी, अशा प्रकारची नवीन संकल्पना आणली. खासदारांनी देखील अनेक उपक्रम या ठिकाणी केले. आणि म्हणून हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा
डौलाने फडकवला, यासाठी मी आमदार आणि खासदार दोघांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना निवडून देणाऱ्या तुम्ही सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. कारण आता लवकरच आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा या रामटेकवर फडकवायचा आहे, एवढंच आपल्याला मी सांगतो. आणि आपण जे आपल्या सरकारने केलेलं काम जे आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा. रोज उठसूट आरोप करतायत, त्यांच्यावर आपण लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांच्याकडे आता काम राहिलेलं नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे. आज मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरतोय, आपले मंत्री स्वतः रस्त्यावर उतरतायत, उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरतायत, लोकांमध्ये जात आहेत. मला आठवतंय आपलं अधिवेशन होतं, त्यावेळेस पाऊस पडला अवकाळी, आणि आपण कुठं गेलो होतो पाहणी करायला, निमखेडा आणि त्या ठिकाणी आपण गेलो. कारण शेवटी शेतकरी बांधावर होता, शेतकरी शेतात होता. हा मुख्यमंत्री घरात बसून काम करणारा नाही, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे, शेतकऱ्यांशी संवाद साधणारा आहे, माझ्या कार्यकर्त्यांना भेटणारा आहे, त्यांच्याशी बोलणारा आहे, फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जे काम करताय, आज राज्यात सर्वांगीण विकास होतोय, जे सरकार काम करतंय त्या सरकारला साथ देणारा या महाराष्ट्रातला मतदार आहे. आणि जे घरी बसतायत त्यांना कायमचं घरी बसवणारा हा मतदार महाराष्ट्रातला आहे, हा मतदार सुज्ञ आहे. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा त्या आरोपाने उत्तर नाही, तर एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, एवढं मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि माझ्यावर देखील रोज उठ सूट आरोप चालू आहेत. काय दाढी खेचून आणली असती, ही का हलकी आहे का दाढी एवढी? दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, मी कोणालाही आडवा जात नाही, परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही. कारण बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांची शिकवण आपल्याला आहे, अन्याय विरुद्ध पेटून उठा. जिथे अन्याय दिसेल तिथे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभे राहा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, पुन्हा आपण जेव्हा निवडणुकांमध्ये जाहीर सभा जेव्हा होईल तेव्हा नक्की सविस्तर बोलायला मी आपल्याशी येईन. परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, यावरून मला विश्वास आहे की पुन्हा या रामटेकवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास आपल्या उपस्थितीमुळे या ठिकाणी मला मिळालेला आहे. मी जास्त काही बोलत नाही, पाऊस येईल. आणि रामटेक विकास आराखडा जो आहे, रामटेक विकास आराखडा, आशिष तू खूप असा नाविन्यपूर्ण नवीन योजना, आता VR, ODR, हॉस्पिटल आपल्या दारी, हे सगळे संकल्पना या आशिषच्या डोक्यातून आल्या. मी त्याला ताबडतोब सांगितलं, शासन आपल्या दारीप्रमाणे आरोग्य आपल्या दारी करू. आपल्याकडे किती 400 का 600 कोटी आहेत, 650 कोटी रुपये मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आरोग्यावर खर्च झाले नाहीत. फक्त मुख्यमंत्री सहायता निधीतून 2.5 वर्षात 2.5 कोटी दिले. पण तुमच्या या एकनाथ शिंदेने 1.5 वर्षात 181 कोटी रुपये दिले. मग अशी कोणतरी म्हणाल पेनच ठेवत नव्हते, पण खासदार म्हणले
पहिले मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते का सही करायला लागेल म्हणून, पण माझ्याकडे 2-2 पेन आहेत. शाही फटाफट संपते. मी मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आलं की रस्त्यातही सही करतो, गाडीतही सही करतो, ऑफिसमध्ये सही करतो. जिथे मला मुख्यमंत्री सहायता निधीमधला पत्र समोर दिसेल, मी एक क्षणाचाही विलंब लावत नाही. याचं कारण माझ्या एका सहीमुळे कुणाचे तरी प्राण वाचणार आहेत, कुणाचा तरी जीव वाचणार आहे, कुणाचा तरी नातेवाईक वाचणार आहे, कुणाची आई वाचणार आहे, कुणाचा मूल वाचणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री सरकार कशासाठी असतं? या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असतं. आणि म्हणून आज एक तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झालेला, त्यांना हजम होत नाही, त्यांना पटत नाही, त्यांना पचनी पडत नाही. दिवस रात्र जसा मोगलांना काय ते पाण्यामध्ये धनाजी संताजी दिसायचे, तसा हा तुमचा एकनाथ शिंदे त्यांच्या डोळ्यामध्ये सलतोय सातत्याने. जिकडे जाईन, मी डीप क्लीन ड्राईव्हला गेलो, रस्ते धुवायला गेलो, त्याच्यावर टीका, शेती करायला गेलो, त्याच्यावर टीका, इर्शाळवाडीवर गेलो, त्याच्यावर टीका. अरे मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरनी नाही जायचं का चालत जायचं? एवढा वेळ आहे? आणि म्हणून गावाला गेलो तरी सुद्धा माझी नाळ शेती आणि मातीशी जुळलेली आहे, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून हेलिकॉप्टर मध्ये फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली केव्हाही चांगली हेलिकॉप्टरनी जाऊन. आणि म्हणून त्यांना बिलकुल हजम होत नाही, पचनी पडत नाही. आशिष त्यांना हजमला पाठवायला लागेल. कशासाठी? कारण डायजेस्ट होत नाही. वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती आपण पचवली पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालाय. आणि म्हणून हा तुमच्यातला आहे, हा आपला माणूस आहे, अशी भावना या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. याची पोटदुखी आहे. ही पोटदुखी देखील दूर करण्यासाठी, त्याचाही उपाय करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण सुरू केला आहे, सगळं व्यवस्था केलेली आहे. परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन की रामटेक विकास आराखडा, आशिष आपलं हे सगळ्यांचं स्वप्न आहे, याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, हा मुख्यमंत्र्याचा शब्द आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण घेऊया आणि रामटेकवर पुन्हा भगवा फडकवण्याचा आपण संकल्प घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाऊस आला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, रिंगणासाठी राबतो, सागल्या बंधून जागतो, संकटाचं पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. जणांसाठी राब